गुड मॉर्निंग, नमस्कार. आत्ता आम्ही निघालेलो आहोत नथुला पास या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत. कालचा आमचा प्रवास अतिशय सुंदर असा झालेला होता. काल आम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आम्ही उड्डाण केलं आणि बागडोगरा या ठिकाणी आलो. आणि बागडोगरावरून गँगटॉक या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला कमीत कमी 5 तास लागले. अतिशय खडतर असा हा प्रवास नंतरचा आमचा झाला आणि आम्ही हिमालय हॉटेल या ठिकाणी रात्री स्टे केलेला आहे. आणि पुढचा जो आपण आता व्हिडिओ आणि दृश्य पाहणार आहोत ते आम्ही नथुला बॉर्डर, चायना बॉर्डर या ठिकाणी जाणार आहोत. चला तर आपण आता जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत पुष्कर यात्रा कंपनी आळंदी देवाची. याचे सर्व श्री हरिभक्तपरायण प्रल्हादजी महाराज टकले यांनी आम्हाला गँगटॉक, दार्जिलिंग, सिक्कीम अतिशय सुंदर असे नियोजन करून या ठिकाणी आम्हाला आणलेलं आहे. आम्ही हॉटेल हिमालया या ठिकाणी स्टे करून सकाळचा नाश्ता उरकून पुढील प्रवासासाठी आम्ही आता सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, आत्ता आमचा प्रवास सुरू झालेला आहे. गँगटॉक ते नथुला पास हा एक लोकप्रिय प्रवास आहे जो सिक्कीममधील भारत चीन सीमेवर आहे. हा मार्ग उंच, निसर्गरम्य असून यासाठी खास परवानगी लागते. ती साधारणपणे आमचे टूर ऑपरेटर्स मार्फत, म्हणजे आमच्या यात्रा कंपनीचे मालक, पुष्कर यात्रा कंपनीचे मालक श्री टकले महाराज यांनी आम्हाला त्या ठिकाणी कसे जायचे कसे नाही हे संपूर्ण सांगितलेलं आहे. तर त्या ठिकाणी नथुला पासला जाण्यासाठी आधार कार्ड किंवा आपलं वोटिंग कार्ड किंवा पासपोर्ट हे आवश्यक असतं. तर आम्ही आता नथुला पास या ठिकाणी निघालेलो आहोत. भारत आणि चीनच्या सीमेवर गँगटॉकपासून, म्हणजे साधारणतः आमच्या हॉटेलपासून 54 किलोमीटर अंतरावरती हे क्षेत्र आहे. याची उंची साधारणतः 14,140 फूट, म्हणजे 4,310 मीटर उंचीवर नथुला पास आहे. तर मगाशीच तुम्हाला मी सांगितलं की भारतीयांसाठी फोटो ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आणि परदेशी नागरिकांसाठी विशेष परमिट लागते या ठिकाणी. तर मित्रांनो, नथुला पासला जाताना नथुला पास हा सिक्कीमच्या उत्तरेकडील भागात स्थित एक पर्वतीय खिंड आहे. 4,310 मीटर उंचीवर असलेला नथुला खिंड हा सिक्कीमचा सर्वात उंच मोटार चालविण्यायोग्य ठिकाण आहे. भारत तिबेट सीमेजवळ स्थित असलेला पर्यटकांना नथुला खिंडीला भेट देण्यासाठी आम्ही परमिट घेतलेला आहे. तिबेट पठार आणि चुंबी खोऱ्यातील निसर्गरम्य गाव पाहता नथुला खिंड आजूबाजूच्या दरीच्या मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वीच्या काळात नथुला खिंड पौराणिक रेशीम मार्गावर असलेला व्यापारी चौक्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होता. नथुला खिंडीकडे जाणारा रस्ता सर्वात निसर्गरम्य मार्ग म्हणून गणला जातो आहे, ज्यामुळे सिक्कीममध्ये अवश्य भेट देण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण मानलं गेलेलं आहे. नाथुला येथे येणाऱ्या प्रवाशांना चीनचे दृश्य पाहण्यासाठी भारत चीन आंतरराष्ट्रीय सीमेवर जाण्यासाठी एक लांब जिना चढावा लागतो. त्या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने बहुतेक प्रवाशांना लांब जिना चढणे कठीण होऊ शकते. म्हणून चढाई दरम्यान त्यांना थोडा वेळ विश्रांती घ्यावी लागते, अन्यथा ते थकतील आणि श्वास घेण्याचा त्रास होईल. भारतीय आणि चीनी सैनिक सीमेवर पहारा देताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतील.
थेगू हे असे ठिकाण आहे जिथे प्रवासी नाहूला पोहोचण्यापूर्वी भेट देऊ शकतात. भारतातील सर्वात उंच ATM या ठिकाणी उपलब्ध आहे. समुद्रसपाटीपासून 13,200 फूट उंचीवर ATM सेवा या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. नाथुला खिंडीतून प्रवासी काही उत्तम पर्यटन स्थळ पाहू शकतात. त्यापैकी प्रमुख म्हणजे आता आपल्याला जातानाच लागणार आहे ते सोमबोग तलाव, बाबा हरभजन सिंह मंदिर, कुपूप तलाव, जुने बाबा मंदिर. वळणदार रस्त्यांचे 17 किलोमीटर अंतर कापल्यानंतर पर्यटन सोमब तलावाजवळ पोहोचतील. स्थानिक लोक त्याला चांगू तलाव असेही म्हणतात. तर मित्रांनो, आता आम्ही थांबलेलो आहोत. उजव्या बाजूला जाणारा रस्ता हा बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिराकडे जातो आणि सरळ जो रस्ता जातोय तो रस्ता नाथुला पास या ठिकाणी जातोय. आम्ही प्रत्येक गाडीची त्या ठिकाणी चेकिंग चाललेली आहे. आम्ही आता जे डोंगराच्या बाजूला बर्फ पडलेला आहे त्याचा आम्ही आनंद घेतोय. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढं सुंदर वातावरण, बर्फ पाहिला आहे. तर आमचा आता पुढील प्रवास चालू झालेला आहे नाथुला पास या ठिकाणी जाण्यासाठी. आता या ठिकाणावरून नाथुला पास साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे. उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो रस्ता बाबा हरभजन सिंग मंदिर यांच्याकडे जातो आहे आणि डाव्या बाजूला जो जातो आहे तो रस्ता नाथुला पास या ठिकाणी जातो आहे. जणू काही डोंगरांवरती हिरेच चिटकवले का काय असा हा बर्फ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत नाथुला कॅम्पसला. 10,682 फुटावरती आत्ता आम्ही आलेलो आहोत. आपण पाहू शकताय पाठीमागचा व्ह्यू. इथे घे, फोटो घेतो. जागा नसते ना. मस्त आहे पाण्याचा. पाणी प्यावं लागतं सांगितलं. असं पाणी पितात पोरं. अल्कलाईन पाणी मशीनचं पाणी आधी इथं नाही एवढं काय. तर मित्रांनो, आता माझ्या उजव्या बाजूला हांगू तलावाचा दिसतोय. अतिशय सुंदर असं हे ठिकाण. या ठिकाणी याक आपण पाहू शकताय. सुंदर असं हे वातावरण. खूपच थंडी, गारठा, गारवा, आजूबाजूला बर्फ
वा वा, अतिशय सुंदर असं हे ठिकाण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता ऊन पण पडलं आणि बर्फ पण आहे रस्त्यावर. ऊन पडलं आहे. आता पडलेलं आहे बरं का, आज झालं रात्री बर्फ कमी झालं. ऊंचे देवदारों की माणूस लपून राहतो त्याच्या मागे, उंगलियों एवढं पर मोठं फिर बुंद असतं खाली. सफेद बाहें चमकने लगे हैं. सफेद चादर में लिपटे पहाड़ फिर दमकने लगे हैं. पत्र्यावरती पण पगडंडियों पर नमस्कार बघा हे. पैरों की बर्फ आहे, खूपच मस्त. वा, आपलं नशीब आहे बरं का आज. खरं नशीब आहे. हा, एक महिना पूर्ण उभर चालू झाली आए बरं. हैं हा? घरे काले निशान. हा. दौड़ती बतियाती त्यामुळे बघून ठेवलं बस्तियां ब्लॉग नाही का, एक महिना हो गई पूर्ण. फिर से खामोश. ऑक्टोबरचा ब्लॉग येतो एक असा. गुमसुम वीरान. या साईडने बघ, इकडच्या बाजूने. टपकती झोपड़ियों और फटे कंबलों के बीच से निकले लगी है ठंडी गहरी सिसकारियाँ. भीगे मोजे और फटे जूते करने लगे जैसे युद्ध की तैयारियाँ. फिर भी सब कुछ ठंडा ठंडा नहीं है यहाँ. कुछ हाथों में दस्तानों भी है और बदन पे गर्म कोट भी फेंक रहे हैं. वे एक दूसरे पर बर्फ के गोले खिंचवा रहे हैं, एक दूसरे से चिपक कर फोटो वाच रहे हैं. बर्फ का महात्म्य सिमट कर एक दूसरे की बाहों में होटल में गर्म कमरों में देशाच्या सुरक्षित कॉफी की चुस्कियाँ लेते हुए सॅल्यूट सर, गांव सॅल्यूट. में से सिमट गया है पहाड़ चूल्हों के भीतर. ठेकेदार का काम बंद है बर्फ में पिघलने तक. हिमवृष्टी गरीबी आलेली आहे. कभी ऊपर बादलों की तरफ देखता है तो कभी अपने कनस्तर में आटा. उसे तो बर्फ में कोई सौंदर्य नजर नहीं आता. इसमें सौंदर्य उन्हें दिखता है जिनके कंस्तर आटे से भरे पड़े हैं. पैरों में गर्म मोजे है, स्नोफॉल. बदन पे महंगी कोट और गले में विदेशी कैमरा. ये बर्फ में फोटो भी खींचते हैं और इसके सौंदर्य पर कविता भी लिखते हैं. आमचे चॅनलला गणेश वाह, बहुत ही बढ़िया है ये नजराना. गणेश शेठ हे आता अँकरिंग करताय. श्वेत धवल पहाड़ सुंदर तो दिखती है परंतु दूर से पास आओ तो इनकी दुर्गमता और कठिनता बड़ी विशाल है. वहाँ पीठ पर पहाड़ों को धोना पड़ता है. बर्फ के गिरने से बोझ और भी बढ़ जाता है. गळ्याचा बिझनेस टाकून द्या. पहाड़ पर जीने के लिए पहाड़ को ही जाना पड़ता है. बहुत ही अच्छा नजराना आप देख सकते हैं हमारे यूट्यूब चैनल से. धन्यवाद. मैंने कोशिश की हिंदी में कविता पढ़ने की. आपने सुना, आपको अच्छा लगा, लाइक करो, शेयर करो, कमेंट्स करो और सब्सक्राइब करो.
इथे फोटो घेतो हा. मित्रांनो, आता आम्ही नथुला पास या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकता नथुला पास साधारणतः आम्ही 14,140 फूट उंचीवर पूर्व साईडला हिमालय आहे या ठिकाणी आता आम्ही आमच्या संपूर्ण फॅमिलीसहित आलेलो आहोत. आपण पाहू शकताय मागच्या बाजूला आमच्या नथुला पासला वरती जाण्यासाठी इंडो चायना बॉर्डर वरती आपण पाहू शकताय. माझ्या पाठीमागच्या बाजूला आपण पायऱ्या चढून जाऊ शकतोय, परंतु त्या ठिकाणी मी पाहिले की बऱ्याचशा जणांना असा ऑक्सिजन लेवलचा प्रॉब्लेम येऊ शकतोय. पहिल्यांदा आम्ही आजूबाजूचं संपूर्ण निसर्गाचं सौंदर्याचा एक आनंद घेतोय आमच्या फॅमिलीसहित. आता काही वेळानंतर मी पायऱ्या चढून वरती म्हणजेच चायना आणि भारताची जी बॉर्डर आहे या ठिकाणी मी जातोय. ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे आलेलो आहे. येताना मला असा जिना चढताना असा काही अनुभव आला की बऱ्यापैकी तरुणी मुलं मुली यांनी नाकाला ऑक्सिजन सिलेंडर लावून 2 पायऱ्या चढल्यानंतर ते उभे होते. खूप मला अशा गोष्टींचं वाईट वाटतंय. आपण दररोजच्या धावपळीच्या जीवनातून जर व्यायाम केला, आपल्यासाठी जर आपण व्यवस्थित दिनचर्या ठेवली तर ऑक्सिजन सिलेंडर घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. मित्रांनो, मी नॉनस्टॉपवरती चढत आलो आहे. कुठल्याही प्रकारे मला असा त्रास जाणवलेला नाही आहे. आता बरेचसे यूट्यूबर सांगत होते की या ठिकाणी आल्यानंतर ऑक्सिजन लेवल कमी होतेच, परंतु ज्यांना काही ऑलरेडी थोडाफार काही त्रास असेल तर त्या लोकांनी कृपया या ठिकाणी येऊ नये. अक्षरशः ऑक्सिजन लेवल कमी होती, परंतु मला असा कुठल्याही प्रकारचा असं काही जाणवलेलं नव्हतं की मला काय त्रास होतो आहे का काय. मी अतिशय उत्साहात आनंदात या ठिकाणी वरती चढून आलेलो होतो आणि सगळीकडे स्वतः मी या निसर्गाचा, बर्फाचा, चायना भारत बॉर्डरचा एक आनंद घेत होतो. आणि माझ्या डोळ्यासमोर एक साधारणतः 25-27 वर्षाची मुलगी चक्कर येऊन त्या ठिकाणी पडली. परंतु मनात जर आपण आणलं की या ठिकाणी ऑक्सिजन लेवल कमी होते, मनातूनच जर ही शंका जर उपलब्ध केली तर जो आजार नसताना तो आजार तयार होऊ शकतो. हेच मी याची डोळा याची देह या ठिकाणी अनुभवलेलं आहे. मी तुम्हाला खोटं वाटेल, मी नॉनस्टॉपवरती चढत आलेलो. मला दम लागला नाही, कुठल्याही प्रकारचं मला असं चक्कर आले नाही, काय नाही आहे. परंतु काही ठिकाणी अतिशयोक्तीने या ठिकाणी उल्लेख केलेला असतो. यूट्यूबर सांगतात ऑक्सिजन लेवल कमी होतो आहे, कृपया चढू नका, येऊ नका, अशा बरेचसे जण सांगतात. परंतु मला असं काही जाणवलं नाही मित्रांनो. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही आवश्यकता भेट द्या. आपल्या जीवनात आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या. जीवन हे परत मिळत नसतं. आपल्या धावपळीच्या जे रोज आपण धावपळ करतो, धावपळीच्या युगातून आपण स्वतःसाठी जगा. खरोखरच हे जीवन परत नाही आहे. म्हणून आपण आपल्या कामाच्या वेळेतून नक्कीच या अशा अनेक चमत्कारिक ठिकाणी अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, आम्ही प्रवास करत असताना आता हे जे ठिकाण आहे हे बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर आहे. त्यांची आख्यायिका खूप अशी सुंदर आहे. तर ती देखील आख्यायिका मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे. बाबा हरभजन सिंग यांच्या समाधी मंदिराजवळ आम्ही आता आलेलो आहोत. बाबा हरभजन सिंह हे भारतीय सैन्यातील एक शूर सैनिक होते, जे 1968 नाथुला सीमेवर चीनसोबतच्या लढाईत शहीद झाले. पण त्यांचा आत्मा मृत्यूनंतरही सीमेचे रक्षण करतो अशी श्रद्धा आहे. ते सैनिकांच्या स्वप्नात येऊन धोक्याची सूचना देतात आणि आजही त्यांना पगार मिळतो असे मानले जाते. आणि गंगटोक जवळ हे त्यांचं मंदिर आहे. तर बाबांचा जन्म 30 ऑगस्ट 1946ला गुजरात पंजाब रेजिमेंटलमध्ये सेवेत भरती.
शहीद झाले 4 ऑक्टोबर 1968 रोजी चीन सीमेवर लढताना बाबा हे शहीद झाले. तर त्यांची आख्यायिका अशी आहे, मृत्यूनंतरही त्यांचा आत्मा सीमेवर गस्त घालतो, सैनिकांना मदत करतो आणि शत्रूंच्या हालचालींची पूर्वसूचना देतो, अशी सैनिकांची श्रद्धा आहे. तर आज रविवार संडे असल्यामुळे या ठिकाणी लंगर लागलेला आहे. तर आम्ही अतिशय पाचीपक्वान्नाचं जेवण या ठिकाणी आपले भारतीय सैनिक जवान, प्रत्येक जे यात्रेकरू ट्रॅव्हलर्स येत आहेत त्यांना स्वतःच्या हाताने या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम प्रत्येक रविवारच्या दिवशी चालू असतो. तर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आपण प्रसाद घ्यावा आणि बाबांच्या मंदिराचे बाबांचे दर्शन घ्यावे. आपण पाहू शकताय आपले हे भारतीय जवान. खूप सुंदर असा हा भोजनाचा कार्यक्रम. मी त्यांना विचारलं की दर रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचं कार्यक्रमाचे नियोजन चालू असते. बाबांच्या समाधीजवळ आम्ही गेलो. बाबांची आख्यायिका खूपच सुंदर आहे. त्या ठिकाणी एक सैनिक बांधव बाबांबद्दल खूप काही अशी बाबांच्या जे काही अनुभव घडलेले आहेत त्याबद्दल ती माहिती आमच्या जे यात्रेकरू आलेले होते त्यांनी समजून सांगितले. तर मित्रांनो, जर आपण नाथुला पास या ठिकाणी येत असाल तर नक्कीच बाबा हरभजन सिंग यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण पुढील प्रवास करावा. जय हिंद, जय भारत. आपण आता बाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आम्ही आता आलेलो आहोत. खूप सुंदर त्यांची अशी ही आख्यायिका, अक्षरशः अंगावरती शहारे आणणारे त्यांचे अनुभव भारतीय सैनिक आम्हाला सांगत होते. जय जवान, भारत माता की जय अशा या वीर सुपुत्राला सलाम, आमचा नमस्कार. इकडे स्पिरिच्युअल वॉटर. पाणी पिला, गरम पाणी येतं. धर इकडे एक सांगितलं आम्ही तू धर धरून ठेव, फक्त काहीच करू असं धरून ठेवा. हार्दिक स्वागत एवं अभिनंदन है बाबा हरभजन सिंह साहब जी का जन्म। सर वीडियो मत प्लीज, सोशल मीडिया में बैन।
व्हिडिओ न करता फोटो काढले. तर मित्रांनो, आजचा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच आपल्या जीवनाचा आनंद घ्या.